पाळीतलं रक्त हे इम्प्युअर असतं किंवा ते वाईट असतं, घाण असतं, ही चुकीची समजूत आहे. सध्या मुलींची पाळी अनियमित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. स्मोकिंगचा परिणाम हा तरुण मुलींच्या जनन संस्थेवर आणि त्यांच्या शरीरावर खूप जास्त वाईट होतो. प्रश्न असा येतो की पाळी नियमित राहावी यासाठी मुलींना काय करता येईल. पूर्वी एक मुलगी आली होती जिचे 6 महिने पिरियड झाले नव्हते. ती इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतली म्हणजे प्रेग्नन्सी राहणार नाही असं नाहीच. पाळीमध्ये काय वापरायचं, मेन्स्ट्रुअल कप वापरायचा की पॅड्स वापरायची, हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. मेन्स्ट्रुअल कप नीट वापरला गेला नाही तर अतिशय वाईट प्रकारची इन्फेक्शन्स होऊ शकतात. मुली शेव करतात किंवा वॅक्स करतात, पण यामुळे ऍक्च्युली त्यांना वेगळे त्रास होऊ शकतात. अतिशय जास्त स्वच्छता काही कारण नसताना केल्यामुळे योनी मार्ग कोरडा पडून आणि हा जीवाणूंचा बॅलन्स गेल्यामुळे इन्फेक्शन्स जास्ती होतात. मला अमुक देवळात जायचंय, मला अमुक पूजा करायची आहे म्हणून पाळी पुढे ढकलणे. देवीला मानवी रूप दिलं असेल तुमच्या मनातून तर देवीला पाळी येत नसेल का? मग नवरात्रात तुम्ही कशासाठी हे मानता की पाळी आलेली देवीला चालणार नाही? नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी. मी स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ आहे. पुण्यात कोथरूडमध्ये गेले 25 वर्ष मी प्रॅक्टिस करते आहे. आता सध्या नवरात्रीचा सण आहे, म्हणजे खरं तर हा स्त्रीत्वाचाच उत्सव आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्या मैत्रिणींना उपयोगी पडेल असा विषयाबद्दल आज आपण चर्चा करूया. हा विषय आहे मासिक पाळी किंवा पिरियड्स. मासिक पाळी सुरू होणे हे खरं तर एका स्त्रीच्या परिपक्वतेचं, जेव्हा तिचं शरीर परिपक्व होतं तेव्हा मासिक पाळी सुरू होते. तर ह्याच्यामध्ये असं होतं की मेंदूमध्ये पिट्युटरी नावाची एक ग्रंथी असते, त्याचं स्त्राव म्हणजे त्याची सिक्रिशन्स सुरू होतात आणि जे गर्भाशय आणि अंडाशय त्याला एक ट्रिगर मिळाल्यासारखा होतो आणि मग मासिक पाळी सुरू होते. मासिक पाळी सुरू झाली की वेगवेगळे हॉर्मोन्स शरीरात स्त्रवू लागतात, म्हणजे सिक्रिशन सुरू होतात आणि त्यामुळे स्त्रीचं शरीराची डेव्हलपमेंट व्हायला लागते. म्हणजे स्तनाची ग्रोथ किंवा तिच्या शरीराचा आकार, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या हॉर्मोन्समुळे होतात आणि ह्या हॉर्मोन्सचं स्त्रवणं म्हणजे सिक्रिशन्स हे मासिक पाळीपासून सुरू होतं. ह्या हॉर्मोन्सचा परिणाम अंडाशय म्हणजे ओव्हरीजवर होतो. ओव्हरीजमधनं हॉर्मोनल सिक्रिशन्स होतात, त्याचा परिणाम गर्भाशयाच्या आतल्या आवरणावर होतो आणि त्या आवरणात त्या हॉर्मोन्स जे असतात शरीरातले त्याचं प्रमाण कमी जास्त होत असतं. ते जेव्हा एका लिमिटच्या खाली जातं तेव्हा पाळी येते आणि मग पाळी आली की त्याच्यानंतर परत हॉर्मोन्स वाढायला लागतात. सो हे असं खूप खरं तर गुंतागुंतीची ही रचना आहे हॉर्मोन्सची स्त्रीच्या शरीरातली. पण ही गुंतागुंतीची रचना हॉर्मोन्सची जी असते त्याचा गर्भाशयावर परिणाम होऊन पाळी सुरू होते आणि स्त्रीच्या शरीराबद्दलच मन सुद्धा बऱ्यापैकी हॉर्मोन्सवर अवलंबून असतं. जसं आपण बघतो की पाळीच्या आधी किंवा नंतर थोडे मूड्स फ्लक्च्युएशन्स होतात. म्हणजे खरं सांगायचं तर हॉर्मोन्स स्त्रीचं पूर्ण शरीरच नियंत्रित करत असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. सध्या मुलींची पाळी अनियमित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तर अगदी ह्याच्या मुळाशी जायचं ठरवलं आपण तर आपल्याला असं दिसतं की बाजारामध्ये वाटेल त्या गोष्टी खायला उपलब्ध आहेत. पालकांना सुद्धा मुलांचे लाड करण्याची एक वेगळी पद्धत सुरू झालेली आहे की मुलांना खायला नको म्हणणं हे संपलेलंच आहे. त्यांना शिस्त लावणं हे संपलेलं आहे. त्यांना कुठलाही व्यायाम नाही, मोबाईल बघत बसतात मुलं, खेळायला जात नाहीत. या सगळ्याचा परिणाम असा होतोय की या लहान वयातच मुलींची वजनं वाढतायत, मग त्यामुळे त्यांना पाळी लवकर सुरू होण्याची शक्यता निर्माण होतीये. तर आता सुरुवातीपासूनच हे दुष्टचक्र सुरू होतं असं आहे. पाळी लवकर सुरू झाली आणि मग त्या मुलीचं वजन जर का अजून वाढतच राहिलं तर वाढलेल्या वजनामुळे जे शरीरावर फॅट निर्माण होतं, जे चरबी असते, त्याच्यातून मेल लाईक हॉर्मोन म्हणजे थोडेसे पुरुषी प्रकारचे हॉर्मोन्सचं प्रमाण वाढतं. हे थोडंसं हळूहळू होत जातं. 16 वर्षानंतर स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया नियमित होण्याची अपेक्षा असते. पण आता जर का त्या मुलीच्या अंगावर जास्त चरबी जमा झाली असेल तर ह्या चरबीतनं मी म्हटलं तसं पुरुषी हॉर्मोन्स निर्माण झाले तर त्यांनी स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया मंदावते किंवा बिघडते. जी नियमित जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही आणि मग स्त्रीबीज जर का वेळेवर तयार झालं नाही तर ती पाळी पुढे जाते. कारण एरवी असं असतं की स्त्रीबीज तयार झाल्यावर बरोबर 14 दिवसांनी पाळी येते. स्त्रीबीज तयार झालं नाही तर पाळी वेळेवर येत नाही. पाळी पुढे गेली की त्या मुलीचं वजन अजून वाढतं. वजन अजून वाढलं की पाळी अजून पुढे जाते. सो हे दुष्टचक्र चालूच राहतं आणि मग हे सगळे हॉर्मोन्स शरीरात बिघडल्यामुळे या मुलींचं वजन वाढत जातं, त्यांची स्किन ऑइली होते,
खूप फोड यायला लागतात, ॲक्नेचं प्रमाण वाढतं आणि एक वेगळ्या प्रकारची ओबेसिटी म्हणजे वेगळ्या प्रकारचा जाडपणा ह्या मुलींमध्ये दिसतो, जो पोटावर जास्त फॅट येतं, त्याला अँड्रॉइड ओबेसिटी असं म्हणतात. सो ह्या मुलींचं जर का वेळेवर आता आपण या स्टेजमध्ये उपचार दिले नाहीत तर हा प्रॉब्लेम वाढत जातो. हा जो प्रॉब्लेम आहे याला PCOD म्हणतात, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, ज्याच्यामध्ये स्त्रीबीज तयार होत नाही. याची ट्रीटमेंट खरं तर आपण वेळेत केली तर हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहू शकतो. पण आपल्या इथे पालकांमध्ये खूप जास्त गैरसमज आहेत की यासाठी आम्हाला बऱ्याच वेळा हॉर्मोनल ट्रीटमेंट द्यायला लागते, पण हॉर्मोन्स म्हणजे विष असं हे जे पालकांनी डोक्यात ठेवलेलं आहे, त्यामुळे त्यांना वेळेवर आणलं जात नाही स्त्रीरोग तज्ज्ञांकडे आणि मग ही समस्या विकोपाला गेली की पुढचे सगळेच गोष्टी अवघड होऊन बसतात. आणि दुसरं म्हणजे स्मोकिंगचा परिणाम हा यंग मुलींवर, तरुण मुलींच्या जनन संस्थेवर आणि त्यांच्या शरीरावर खूप जास्त वाईट होतो. असं झालंय की स्त्री मुक्तीचा अर्थ हा हवी तेवढी दारू प्यायची आणि सिगरेट प्यायची असा घेतला जातोय, पण स्त्रीमुक्ती म्हणजे दारू पिणे आणि सिगरेट ओढणे हे नव्हे, हे सुद्धा या मुलींना समजावून सांगायला पाहिजे कोणीतरी. पहिली गोष्ट तर त्यांची जननसंस्था म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम खराब होते आणि जे होणारे कॅन्सर्स आहेत किंवा वंध्यत्व आहे म्हणजे इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स हे मुलींमध्ये खूप जास्त येऊ शकतात स्मोकिंगमुळे. तर फारच नुकसान होतं. म्हणजे मी ॲबॉर्शन्स झालेली बघितलेली आहेत स्मोकिंगमुळे, की ती मुलगी स्मोकिंग करत होती आणि मी तिला सांगितलं की आता तू जर का प्रेग्नन्सी प्लॅन करणार असेल तर स्मोकिंग सोडून दे. तिला मी ऑप्शनसुद्धा दिले की च्युइंगम्स मिळतात स्मोकिंग सोडायला, तर ती तू वापरून स्मोकिंग सोडू शकतेस आणि स्मोकिंग सोडल्याशिवाय तू प्रेग्नन्सी प्लॅन करू नकोस. पण तिने कुठलीच गोष्ट फॉलो केली नाही, स्मोकिंग चालूच राहिलं. एकीकडे ती प्रेग्नंट राहिली, त्यामुळे ही मुलगी 2दा अबॉर्ट झाली. कारण स्मोकिंग चालू असेल तर प्रेग्नन्सी आणि ती कंटिन्यू होणं हे सगळं अवघडच असतं. आणि दुसरं म्हणजे समजा प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली तरी बाळामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात, त्याची वाढ खुंटू शकते. सो तुम्ही खरं तर एका दुसऱ्या जीवाला धोक्यात आणत आहात. त्यामुळे स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करत असताना प्रेग्नन्सी प्लॅन करणे किंवा अशा गोष्टी तर अजिबात करू नयेत. ड्रिंकिंगचा परिणाम सुद्धा मुलींच्या शरीरावर जास्त होतो. वजन वाढणे आणि त्यांच्या मानसिकतेवर सुद्धा जास्त परिणाम होतो या गोष्टींचा. सो मुलींनी म्हणजे एन्जॉय करू नये असं नाही, पण कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये करणं हे महत्त्वाचं आहे. आणि मुलींनी निदान जर त्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर या गोष्टी थांबवायला पाहिजेत. एक आपल्या इथे ही दुर्दैवाने खूप जास्त अंधश्रद्धा आहेत मासिक पाळीसाठी. मला अमुक देवळात जायचं आहे, मला अमुक पूजा करायची आहे म्हणून पाळी पुढे ढकलणे हा खूप पहिल्यापासून समस्या आहे आपल्या इथे. तर यासाठी मी या बायकांना आणि मुलींना कायम म्हणते की तुम्ही जर देवीला मानवी रूप दिलं असेल तिला तुमच्या मनातून, तर देवीला पाळी येत नसेल का, मग तुम्ही देवीच्या दर्शनाला किंवा आता नवरात्र येतं आहे, नवरात्रात तुम्ही कशासाठी हे मानता की पाळी आलेली देवीला चालणार नाही. आणि आता असा पण ट्रेंड झालाय की मला ट्रिपला जायचं आहे, मला कुठेतरी पार्टी आहे, काहीतरी फंक्शन आहे म्हणून पाळी पुढे ढकलायची. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की मासिक पाळीचं एक चक्र असतं, ज्याचा एक समन्वय राहणं आवश्यक असतं, त्याची एक हार्मनी असते. तुम्ही जर का सारखी ती बिघडवली तर मग ती सायकल जी असते तुमच्या शरीरातला जो त्याचं एक चक्र असतं ते बिघडलं तर मग ते नंतर तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. सो असं तुम्ही सारखं करणं हे स्वतःच्या शरीरावर अन्याय करण्यासारखं आहे. त्यामुळे मुलींनी ह्या पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या वर्षातनं एकदा मी समजू शकते. कधीतरी काहीतरी खरंच प्रॉब्लेम आहे, कुठली तरी महत्त्वाची गोष्ट आहे, पाळीचा त्रास होतो, तर एक वेळ ठीक आहे वर्षातनं एकदा. पण प्रत्येकच काहीतरी फालतू साध्या कारणांसाठी पाळी पुढे ढकलणे, अलीकडे आणणे, याच्यामध्ये मुली त्यांच्या शरीराचं नुकसान करून घेतात आणि मग पाळी अनियमित त्यांची नंतर होण्याचं प्रमाण वाढू शकतं. आता काही दिवसांपूर्वी एक मुलगी आली होती जिचे 6 महिने पिरियड झाले नव्हते. तर तिची आई तिला घेऊन आली होती. तर मी इतकी थक्क झाले की जर 16 वर्षाची मुलगी आहे, तिचे 6 महिने पिरियड्स आलेले नाही आहेत, तर 6 महिने तुम्ही काय करत होतात? त्यांनी असं की आम्हाला वाटलं येईल, म्हणजे असं उडवाउडवीची उत्तरं की ॲक्च्युली त्यांनी बघितलंच नाही त्याच्याकडे. आणि मग अशा वेळी ह्या मुलींना कुठला तरी मोठा आजार असू शकतो. आता ह्या मुलीला असं झालं की ट्युबरक्युलोसिस झाला होता. ट्युबरक्युलोसिसमध्ये असा अचानक पिरियड थांबतो. पण ते जर का वेळेवर बघितलं असतं तर वेळेवर डायग्नोज होतात या गोष्टी. मग तिची तब्येत खराब होत गेली कारण या कुठल्या गोष्टी डायग्नोज नाही झाल्या. सो असा कुठला तरी गंभीर आजार सुद्धा असू शकतो. 6 महिने पाळी न येणं हे नक्कीच
सिरियस आहे हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. पाळी सुरू झाल्यानंतर एक 2-3 वर्ष ना थोडीशी अनियमित असू शकते. थोडी पुढे जाणं, मागे जाणं हे होऊ शकतं. पण एक साधारण 15-16 वर्षानंतर पाळी नियमित व्हायला पाहिजे आणि ती होत नसेल तर त्याच्याकरता योग्य उपचार घेणं हे अतिशय आवश्यक आहे. की आता आपल्याला हे माहितीच आहे की विवाहपूर्व लैंगिक संबंध किंवा सेक्शुअल रिलेशन्स ही खूपच कॉमन झालेली आहेत. त्यामुळे त्यांचे बॉयफ्रेंड्स मुलींचे जे आहेत ते काही स्वतः कॉन्डोम वापरण्याची जबाबदारी न घेता पटकन एक गोळी मुलीला देऊन टाकायची ही त्यांची धारणा आहे. आणि ह्याच्यामध्ये मुलगा विचार करत नाही की हिच्या शरीरावर किती वाईट परिणाम होत आहेत. तुम्ही ही जी गोळी असते ह्याच्यामध्ये खूप हाय प्रोजेस्ट्रॉनचा डोस असतो आणि ही कुठल्याही वेळी मुलीला दिली जाते. तर मासिक पाळीमध्ये 2 फेजेस असतात, एक इस्ट्रोजनची असते, एक प्रोजेस्ट्रॉनची असते. तुम्ही इस्ट्रोजनच्या फेजमध्ये हाय डोस प्रोजेस्ट्रॉन दिला की परत तो सगळा त्याचा बॅलन्स बिघडतो आणि हॉर्मोनल इम्बॅलन्सचं प्रमाण खूप जास्त वाढतं. आणि असं जर का सारखं करत राहिले तर मग ती सायकल सगळी डिस्ट्रॉयच होते मुलीची आणि तिचे पिरियड्सचे प्रॉब्लेम्स वाढू शकतात. माझ्या बघण्यात अशी एक स्त्री आहे की जिने एका महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त एक घेऊ शकता ही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह टॅबलेट, पण तिने 8 गोळ्या घेतल्या. आणि अर्थातच ही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतली म्हणजे प्रेग्नन्सी राहणार नाही असं नाहीच. त्यामध्ये तिला प्रेग्नन्सी पण राहिली. मग आणि त्या प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन करताना भयानक गुंतागुंत आणि कॉम्प्लिकेशन्स झाली. तिचा जीव धोक्यात आला होता. सो अशा गोष्टी मुलींनी करू नयेत, कारण तुमच्या शरीराची जबाबदारी शेवटी तुमची आहे. आणि तुमचा बॉयफ्रेंड किंवा अगदी कधी मी तर म्हणेन नवरा जरी असेल तरी तुमच्या शरीराची तो तेवढी काळजी करेलच असं नाही. तुमच्या शरीराची काळजी तुम्हालाच करायला पाहिजे आणि तुम्ही स्वतःची काळजी घेतली तरच सगळ्या गोष्टी सुकर होऊ शकतात. पाळीमध्ये काय वापरायचं, मेन्स्ट्रुअल कप वापरायचा की पॅड्स वापरायची? आजकाल ऑर्गॅनिक पॅड्स आलेली आहेत. हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. तर याच्यामध्ये असं म्हणता येईल की मेन्स्ट्रुअल कप गेल्या काही वर्षात आलं आणि बऱ्याच महिला तो वापरत आहेत, मुली पण वापरत आहेत. आता असं 14-15 वर्षाच्या नुकत्याच पाळी आलेल्या मुली जेव्हा हा कप वापरतात तेव्हा त्यांना तेवढी परिपक्वता, तेवढी मॅच्युरिटी नसते हे कळण्याची की आपल्याला ह्याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि मेन्स्ट्रुअल कप नीट वापरला गेला नाही तर अतिशय वाईट प्रकारची इन्फेक्शन्स होऊ शकतात. आम्ही योनिमार्गात अतिशय वाईट प्रकारची फंगल इन्फेक्शन्स यामुळे बघितलेली आहेत. 1-2 केसेसमध्ये असं पण झालं की तो अडकून बसला मेन्स्ट्रुअल कप आतमध्ये आणि त्या मुलीला इमर्जन्सीमध्ये यायला लागलं, म्हणजे कॅज्युअल्टीमध्ये येऊन आम्हाला तो ओढून काढावा लागला. मेन्स्ट्रुअल कप जर यंग मुलींना वापरायचा असेल तर व्यवस्थित सल्ला आणि त्याची योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. मेन्स्ट्रुअल कप ही ॲज सच खूप चांगली गोष्ट आहे, इको फ्रेंडली आहे आणि योग्य रीतीने वापरली तर त्याचे खूप जास्त फायदे आहेत. खूप स्त्रियांना त्याचा खूप फायदा होतो आहे. फक्त मला ह्याच्यामध्ये एकच धोक्याची सूचना अशी द्यावीशी वाटते की मेन्स्ट्रुअल कप हा दर 6 ते 7 तासांनी काढून व्यवस्थित धुवून परत घातला गेला पाहिजे. पाळी संपल्यानंतर तो 10 मिनिट गरम पाण्यात उकळून व्यवस्थित स्वच्छ डब्यामध्ये, स्टराईल डब्यामध्ये स्टोअर केला गेला पाहिजे आणि त्याच्या वापरण्यामध्ये स्वच्छतेची काळजी घेतली गेली पाहिजे. बऱ्याच वेळा आजकाल जे पॅड्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये त्याला एक प्लॅस्टिक कव्हरसारखं असतं, म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा एलिमेंट असतो. सो ऑर्गॅनिक पॅड्स अवेलेबल जे आहेत मार्केटमध्ये झालेले आहेत अवेलेबल ते वापरणं जास्त चांगलं. अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये अशी पण आहे की बऱ्याच वेळा पाळीची तारीख जवळ आली की मुली किंवा स्त्रिया पॅड लावून जातात, म्हणजे ऐनवेळी पाळी आली तर गडबड नको म्हणून. तर हे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे रॅशेस वेगवेगळे येऊ शकतात आणि त्या पॅडमधल्या केमिकलचा जास्त वाईट परिणाम होऊ शकतो. सो पाळीची तारीख जवळ आली आहे म्हणून पॅड लावून जाणे हे चुकीचं आहे. तुम्ही पॅड तुमच्याबरोबर कॅरी करा आणि जेव्हा पाळी सुरू होईल तेव्हा लावायला पाहिजे, पण ते लावून बसणे दिवसेंदिवस पाळीच्या आधी हे अत्यंत चुकीचं आहे. हे स्त्रियांनी थांबवायला पाहिजे. प्युबिक हेअर म्हणजे जेनायटल भागातलं शेव्हिंग करणं हा एक जास्त प्रॉमिनंट ट्रेंड होतोय आजकाल आणि त्याच्यामध्ये सुद्धा वॅक्सिंग करणे त्या भागाचं, ब्राझिलियन वॅक्स हा प्रकार भयंकर ट्रेंडी होतोय हल्ली. तर पाळी सुरू होण्याच्या आधी त्या केसांचा त्रास होतो म्हणून मुली शेव करतात किंवा वॅक्स करतात, पण ह्यामुळे ॲक्च्युली त्यांना वेगळे त्रास होऊ शकतात की मेन्स्ट्रुअल ब्लड आणि त्या उघड्या पडलेले जी केसांची मुळं असतात यामुळे इन्फेक्शन्स होऊन वेगवेगळे त्रास होऊ शकतात. जेव्हा हे असं शेविंग केलं जातं
तेव्हा योनी मार्गाच्या आजूबाजूला आणि योनी मार्गात काही उपयुक्त जीवाणू असतात आणि काही धोकादायक जीवाणू असतात. म्हणजे हार्मफुल आणि हार्मलेस आणि बेनिफिशियल जे गरजेचे असतात योनी मार्गाच्या आरोग्याकरता असे सुद्धा जीवाणू असतात. तर जेव्हा हे सारखं शेविंग आणि क्लिनिंग केलं जातं तेव्हा या जीवाणूंचा जो बॅलन्स असतो तो जातो आणि मग वाईट जीवाणूंची वाढ होते आणि चांगले जीवाणू कमी होतात आणि त्यामुळे वेगवेगळी व्हॅजायनल इन्फेक्शन सुद्धा व्हायला मदत होते. सो इवन मी मुलींना कायम सांगते की सध्या जे इंटिमेट वॉशचं जी क्रेज आलेली आहे की सारखं क्लीन करायचं, सारखं वॉश करायचं, त्या हँड शॉवरनी सारखं वॉश करायचं, ह्या सगळ्यामुळे सुद्धा ह्या जीवाणूंचा बॅलन्स जातो आणि त्या भागातला कोरडेपणा वाढतो आणि कोरडेपणा वाढला की परत एकदा प्रतिकारशक्ती कमी होते योनी मार्गाची आणि वेगवेगळे इन्फेक्शन्सचं प्रमाण वाढतं. सो बऱ्याच वेळा आम्ही असं आजकाल बघतो की एक्सेसिव्ह क्लिनिंग, अतिशय जास्त स्वच्छता काही कारण नसताना केल्यामुळे योनी मार्ग कोरडा पडून आणि हा जीवाणूंचा बॅलन्स गेल्यामुळे इन्फेक्शन्स जास्ती होतात. आणि योनी मार्ग हा थोडासा ओलसर असणं अपेक्षित आहे, तो खूप कोरडा असणं अपेक्षित नाही आहे. जसं आपला तोंडाचा नाकाचा भाग आहे जो थोडा ओलसर असणं अपेक्षित आहे तरच तो निरोगी राहतो, तसा योनी मार्गाचा भाग आहे तो थोडा ओलसर असणं अपेक्षित आहे. तो जर का खूप कोरडा पडला तर त्याची प्रतिकारशक्ती कमी होऊन वेगवेगळे इन्फेक्शन्स होतात. त्यामुळे मुलींनी ही अतिस्वच्छता, सारखं शेविंग, थ्रेडिंग आणि या गोष्टी करू नयेत. आपण मुलींना सगळ्याच गोष्टी समजावून सांगतोय किंवा त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतोय, पण याच्यामध्ये खरं तर मुलांचंही प्रबोधन होण्याची बरीच गरज आहे. आपल्याकडे एखाद्या घरात जर मुलांना बहीण असेल किंवा घरात जास्त स्त्रिया असतील तर जरा तरी कल्पना असते. ज्या घरामध्ये बहीण नाही किंवा बाकी खूप आई सोडून कुणीच स्त्रिया नाही आहेत त्यांना तर याबद्दल अजिबातच कल्पना नसते आणि मग त्या मुलांमधल्या काहीतरी गॉसिपच्या चर्चेत त्यांच्या विचित्र समजुती होतात फक्त आणि त्याच ते डोक्यात धरून बसतात. तर याच्यामध्ये एक समजूत मुलांच्या मनातली नक्कीच काढण्याची गरज आहे की पाळीतलं रक्त हे इम्प्युअर असतं किंवा ते वाईट असतं, घाण असतं, ही चुकीची समजूत आहे. ही संकल्पना आपण त्यांच्या मनातून काढायला पाहिजे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर पाळीच्या रक्तामध्ये स्टेम सेल्स सापडलेले आहेत आपल्याला. स्टेम सेल्स म्हणजे ह्या पेशींमध्ये वेगळे अवयव निर्मिती करण्याची शक्ती असते. स्टेम सेल्स आता बऱ्याच जणांना ऐकलं असेल की वेगवेगळ्या आजारांसाठी सुद्धा आपण स्टेम सेल्स वापरतो. सो मध्ये अशी एक कंपनी पण आली होती की जे मेन्स्ट्रुअल ब्लड म्हणजे पाळीतलं रक्त एकत्र करून त्याच्यातले स्टेम सेल्स काढून ते वापरत होते वेगवेगळ्या वैद्यकीय गोष्टींसाठी. सो इतकं जर का ते सर्जनशील आहे पाळीतलं रक्त तर ते इम्प्युअर कसं असेल, ते जे अशुद्ध म्हणतो आपण किंवा ते चांगलं नसतं, ही संकल्पना मुलांच्या आणि मुलींच्या दोघांच्याही मनातनं काढली पाहिजे. मुलांना थोडंसं मुलींच्या बाबतीत जास्त समजूतदार होण्याची गरज आहे की त्यांची पाळी येते तेव्हा त्या थोड्या चिडचिड्या असतात, त्यांना मदतीची गरज लागू शकते किंवा त्यांचे थोडे मूड स्विंग्स होतात. तर हे समजून घेऊन तिच्याशी जास्त समजूतदार पद्धतीने आणि अंडरस्टँडिंग वागणे किंवा समजा एखाद्या मुलीच्या कपड्यांवर डाग पडला तर त्याची चेष्टा न करता तिला तेव्हा प्रोटेक्ट करणे, मदत करणे, ह्या गोष्टी मुलांना शिकवायची गरज आहे. खरं सांगायचं तर मला असं दिसतं की एखाद्या बाईला 2 मुलं असतील तर आणि तिला पाळीचा भयानक जास्त त्रास होत असेल तर तिचं हिमोग्लोबिन लिटरली 5-6ला जाईपर्यंत तिच्या मुलांना पत्ताही लागत नाही. तर हे असं का आहे? म्हणजे मुलं किंवा घरातले पुरुष हे इतके इंडिफरंट का आहेत बायकांच्या प्रॉब्लेम्सबद्दल की तुम्हाला तुमची आई आहे, घरात दिसत नाही का की तिला त्रास होतोय, तिचं हिमोग्लोबिन कमी होतंय, ती अशक्त होतीये. अशा वेळी कायम मुलगी घेऊन येते आमच्याकडे स्त्रीरोग तज्ज्ञांकडे की माझ्या आईला त्रास होतोय. तर मुलांना हा अवेअरनेस का नसावा की माझ्या आईला काही त्रास होतोय का, ती अशक्त का होत चालली आहे, तिच्यात ताकद का नाही येते, ती झोपून का राहतीये, याबद्दल मुलांच्या मध्ये सुद्धा थोडा अवेअरनेस यावा. आणि बहिणींबद्दल, आईबद्दल किंवा घरातल्या स्त्रियांबद्दल त्यांनी सुद्धा थोडी काळजी करावी, विचारावं की काही त्रास होतोय का. आणि ॲट द सेम टाईम आयांनी किंवा बहिणींनी किंवा मैत्रिणींनी सुद्धा ओपनली या गोष्टी मुलांशी, त्यांच्या मित्रांशी, त्यांच्या भावांशी, मुलांशी बोलायला पाहिजेत की मला असा असा त्रास होतोय. तर हा बदल समाजात होणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे सगळ्या बाबतीत पुरुषांना स्त्री हवी असते, पण जेव्हा पाळीची समस्या येते किंवा तिच्या कुठल्याही अशा नाजूक गोष्टींचा समस्या येते तेव्हा पुरुष बॅक ऑफ झालेले दिसतात. मग तू तुझ्या मैत्रिणीबरोबर जा, तू तुझ्या आईबरोबर जा, डॉक्टरांकडे जायची जेव्हा वेळ येते.
तेव्हा याच्यामध्ये सुद्धा पुरुषांनी पुढाकार घेऊन चल मी तुला घेऊन जातो अशी अशी थोडी समजूतदारपणा आणि प्रेम दाखवणं हे जास्त चांगलं राहील असं वाटतं. पाळीबद्दल ज्या समस्या येतात किंवा एखादीची पाळी चालू असेल तर त्याविषयी मोकळेपणाने बोलणं हे हा बदल आता समाजात व्हायला पाहिजे. म्हणजे ऑफिसेसमध्ये सुद्धा समजा काही त्रास होत असेल तर आपल्या पुरुष कलिग्सना सांगणे किंवा एकमेकींची मदत घेणे की माझी पाळी चालू आहे किंवा मला त्रास होतोय, तर ह्या गोष्टींचा संवाद निर्माण व्हायला पाहिजे. अजून एक गोष्ट मला याबद्दल अशी पण म्हणायची आहे की ह्याचा अतिरेक पण व्हायला नको. पाळी हे निमित्त घेऊन काम टाळणे आणि काही कारण नसताना सुट्ट्या घेणे आणि त्याचं निमित्त घेणे हे सुद्धा बरोबर नाही. हा तुमच्या पुरुष कलिग्सवर अन्याय आहे. सो असं सुद्धा मला दिसतं काही वेळा की आता हा विषय चालू आहे की पाळीची रजा मिळणार आहे स्त्रियांना वगैरे. हे चांगलंच आहे, पण स्त्रियांनी सुद्धा त्याचा गैरफायदा घेऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण मग काय होईल की ज्या उद्देशाकरता आपण या गोष्टी करतोय तो उद्देशच आपला सफल होणार नाही. त्यामुळे जेवढी गरज असेल आणि खरोखरच गरज असेल तर नक्कीच अशा या टाईपच्या गोष्टी मुलींना त्याचा फायदा व्हावा आणि सुट्टी मिळाली तरी चालेल पण ती गरज नसताना घेतली जाऊ नये. आता प्रश्न असा येतो की पाळी नियमित राहावी यासाठी मुलींना काय करता येईल, मुलींना किंवा महिलांना. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत की तुमचा आहार कसा आहे, तुमचं डाएट कसं आहे, तुम्ही एक्सरसाइज करताय ना आणि तुम्ही गरज लागली तर उपचार घेताय ना, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो डाएटमध्ये आपण असं म्हणूया की थोडाफार कार्बोहायड्रेट म्हणजे तुमच्या जेवणामध्ये भात, बटाटा, साखर, मैदा ह्या 4 गोष्टी तुम्ही थोड्या कमी केल्यात तर तुमचा खूप फायदा होईल. आणि हेल्दी डाएट तर पाहिजेच, त्याच्यामध्ये कोशिंबिरी, भाज्या हे सगळं तुमच्या जेवणात पाहिजेच. पण भात, बटाटा, साखर, मैदा ह्या 4 गोष्टी थोड्या कमी केल्या आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवलं. व्हेजिटेरियन असतील तर त्यांनी डाळी, उसळी आणि थोडंफार पनीर अशा प्रोटीनच्या गोष्टी जास्त घ्यायच्या. नॉनव्हेज चालत असेल तर अंडी, चिकन हे जास्त चालेल, फिश चालेल. मटणामध्ये थोडं फॅट जास्ती असतं त्यामुळे मटण थोडं कमी, पण प्रोटीन जास्त आणि कार्बोहायड्रेट कमी असं डाएट ठेवलं तर वजन कंट्रोलमध्ये राहायला मदत होते आणि मग पाळी नियमित व्हायलाही मदत होते. आणि एक्सरसाइज निदान अगदी कमीत कमी म्हटलं तरी 30 मिनिटं रोज व्यायाम प्रत्येक महिलेला आणि मुलीला पाहिजे. कारण आपली लाईफस्टाईल अशी झाली आहे की आपल्याला कुठलीही शारीरिक कामं घरी करायला लागत नाही आहेत. सगळ्या गोष्टींना एकतर कामाला माणसं असतात किंवा सगळी साधनं आपल्याकडे आहेत. बाहेर जायचं म्हटलं तरी 2 व्हीलर 4 व्हीलर आहेत. कुठलाही शारीरिक कष्टाचं काही कारण उरलेलं नाही. त्यामुळे 30 मिनिटं तरी रोज व्यायाम आणि डाएटच्या ह्या गोष्टी आणि पाळी अनियमित व्हायला लागली तर वेळेवर उपचार घेणे, या 3 गोष्टी जरी केल्या तरी पाळी नियमित राहून आणि पाळी नियमित राहिली की स्त्रीचं पूर्ण आरोग्यच नॉर्मल राहायला मदत होते. त्यामुळे एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी स्त्रीचं आरोग्य व्यवस्थित राहील असं वाटतं.